केईएम रुग्णालयाच्या नामांतराला आता प्रशासनाने हिरवा कंदील दाखवलाय। मुंबईतील ऐतिहासिक आणि अत्यंत प्रसिद्ध असलेल्या केईएम हॉस्पिटल रुग्णालयाच्या नामांतराला आता प्रशासनाकडून अंतिम हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येते। या निर्णयामुळे आता मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला मोठं यश मिळालंय। माहितीनुसार रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असा करण्याचा प्रस्ताव आधी आरोग्य समितीने मंजूर केला होता आणि त्यानंतर हा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता। आता त्यालाही मान्यता मिळाल्याचं समजतंय। हा प्रस्ताव मांडताना मंत्री लोढा यांनी ब्रिटिश काळातील नाव बदलून भारतीय संस्कृतीशी सुसंगत नाव देणं गरजेचं आहे असा मुद्दा मांडला होता आणि त्यानंतर हा विषय राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर देखील चर्चेचा विषय बनला। दरम्यान या निर्णयावर आता रुग्णालयातील डॉक्टर आणि काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। रुग्णालयाची ओळख आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा केईएम या नावाशी जोडली आहे आणि नाव बदलण्याऐवजी आरोग्य सेवा सुधारण्यावर भर द्यावा असं देखील म्हटलं गेलं। दरम्यान आता नामांतराच्या निर्णयामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगते। पुढील टप्प्यावर सुद्धा यावर अधिकृत अंतिम घोषणा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। मात्र तोपर्यंत त्यांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे।